नमस्कार मित्रांनो, रिटेक मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायने आता सर्व टेलिकॉम कंपन्यांना निर्देश दिलेले आहेत की ज्या लोकांना फक्त कॉलिंग आणि SMS करायची आहे त्यांच्यासाठी एक वेगळा टॉपअप रिचार्ज प्लॅनची सुविधा उपलब्ध करा। भारतात 15 करोड लोक असे आहेत ज्यांच्याकडे अजूनही कीपॅड फोन तसेच फीचर फोन आहे। तर अशा लोकांना डेटाची गरज नसताना सुद्धा डेटा बंडल असलेला रिचार्ज करावा लागतो। तर हा रिचार्ज प्लॅन खूप महागडा सुद्धा आहे। तर अशा लोकांना आता 10 रुपयापर्यंतच्या येणाऱ्या टॉपअप रिचार्ज प्लॅनची सुविधांची पूर्तता करा असे निर्देश आता ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना दिलेले आहेत। कारण डेटा प्लॅन असलेला आता असा कोणताही रिचार्ज प्लॅन नाही जो बिना डेटा पॅकचा मिळेल। आता सर्व रिचार्ज प्लॅनमध्ये कॉलिंग आणि SMS सह डेटा दिला जातो, ज्यामुळे रिचार्ज प्लॅन हा खूप महाग मिळतो। यामुळे टेलिकॉम कंपन्यांना फायदा आहे आणि ग्राहकांना त्यामुळे जास्तीचे पैसे मोजावे लागतात। तसेच काही जण एकाच फोनमध्ये 2 सिम कार्ड वापरतात, एक सिम कार्ड मोबाईल डेटा तसेच इंटरनेट वापरण्यासाठी, तर दुसरं सिम कार्ड जे वापरतात ते बँकिंगच्या सुविधासाठी वापरत असतात। तर जे बँकेशी निगडीत सिम कार्ड असतं ते चालू ठेवणं अशा लोकांना अनिवार्य असतं, कारण त्याच्यावर बँकेचे मेसेजेस वगैरे येत असतात। तर आता असे सिम कार्ड चालू ठेवण्यासाठी सुद्धा लोकांना महागडा रिचार्ज करावा लागतो। तर हे लक्षात घेता आता ट्रायने आता सर्व टेलिकॉम कंपन्यांना निर्देश दिलेले आहेत की आता 10 रुपयापर्यंतचा टॉपअप वाउचर उपलब्ध करा, जेणेकरून ज्यांना डेटाची अजिबात गरज नाही ते फक्त कॉलिंग आणि SMS साठी 10 रुपयाचा रिचार्ज प्लॅन वापरू शकतील। 10 रुपयाचा वाउचर मिळेल, त्याची जी वैधता आहे ती 90 दिवसावरून 1 वर्षासाठी करण्याची सुद्धा ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत। तर ट्राय हे लोकांच्या हितासाठी काम करते। ट्रायचे उद्देश हे आहे की लोकांना चांगल्या प्रकारे टेलिकॉम सर्व्हिसेस पुरवणे। 10 रुपयाच्या या रिचार्ज वाउचरचा फायदा गरीब वर्गाला जास्त होणार आहे, कारण गरीब वर्गाला 300 रुपयाचा महिन्याचा रिचार्ज करणे फार कठीण जाते। तसेच ग्रामीण भागातील लोक आहेत किंवा वयस्कर व्यक्ती आहेत, अशा लोकांकडे सुद्धा जास्त करून कीपॅड फोन किंवा फीचर फोन असतो। तर अशा लोकांना सुद्धा या 10 रुपयापासून सुरू होणाऱ्या वाउचर प्लॅनचा खूपच फायदा होणार आहे, कारण कीपॅड फोन किंवा फीचर फोन वापरणारे लोक डेटा प्लॅनचा अजिबातच वापर करत नाहीत। तर त्यांना फक्त कॉलिंग आणि SMSचा जो 10 रुपयापासून सुरू होणारा वाउचर प्लॅन आहे तो उपयोगी होणार आहे। तर आता हा 10 रुपयापासून सुरू होणार रिचार्ज वाउचर कधीपासून सुरू होणार आहे, तर 23 जानेवारीपासून 10 रुपयाचा जो रिचार्ज वाउचर आहे तो टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी तो लॉन्च करू शकतात। तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।